झी 24 तास एक पाऊल पुढे। माथेरानच्या पर्यटनात आता आणखी भर पडली आहे ते दौलत शेलार यांच्या कृषी पर्यटनामुळे। माथेरानच्या पायथ्याशी पेप किल्ल्याच्या सानिध्यात हे पर्यटन केंद्र त्यांनी उभारले। पाहूया हा एक विशेष रिपोर्ट। पीक पाणीचे सहप्रायोजक बूम फ्लॉवर अल्ट्रा का कमाल, फसल बेमिसाल। ठाणे जिल्ह्यातल्या वांगणी येथील माथेरानच्या कुशीत निसर्गाची जपणूक करणारी ही आहे दौलत बाग। माथेरानच्या निसर्गाबरोबर कृषी पर्यटनाचा दुहेरी आनंद इथं घेता येतो। गिरिस्तानाच्या उंच डोंगर दऱ्यांच्या सानिध्यात निसर्गाची जपणूक करणारं दौलत शेलारांचं मोठं वैभव या घनदाट झाडीत पाहायला मिळतं। शेतीला समृद्ध करणाऱ्या अनेक बाबी त्यांनी आपल्या दौलत बागेत ठेवल्या आहेत। निसर्ग संपदा जपून त्यांनी रोजगाराचं उत्तम उदाहरण शेतकऱ्यांसमोर ठेवलंय। उपलब्ध असलेली नैसर्गिक धनसंपदा त्यांनी त्यांच्या मुलांसोबत जोपासल्यानं युवा पिढीला दौलत बागेचं विशेष आकर्षण आहे। कृषी पर्यटनातून महिन्याकाठी त्यांना 30 ते 40 हजार रुपयांचा निव्वळ नफा मिळतो। आपल्याकडे स्वतःची जमीन होती, पण जमीन विकून करण्यापेक्षा शेतीमध्येच चांगलं उत्पन्न मिळू शकतं हे लोकांना दाखवून द्यायचे। त्याच्यामुळं सर्व्हिस सोडल्यानंतर मी मुलाला बाहेर सर्व्हिस न करताना शेतीमध्येच त्यांनी उत्पन्न कसं करावं त्याच्यामुळं मी हे पर्यटनाचा मार्ग आणि मला पर्यटन आणि मार्टने चांगला सहकार्य केलं आणि रायगड कृषीने चांगलं सहकार्य केल्यामुळे मी तळाव आणि काही फळबागांची लागवड इथे करू शकलो। चांगल्या प्रकारचं उत्पन्न आम्हाला इथं मिळतंय। दौलत बागेत रंगीबेरंगी फुलझाडं, सुंदर फुलझाडांच्या मधून तयार केलेला रस्ता, मीटिंगसाठी हॉल, तंबूत राहण्याची व्यवस्था, पक्षी, प्राणी तसंच लहान मुलांसाठी खेळणी, झोपाळे आदी सुविधा उपलब्ध आहेत। दौलत बागेत तुम्हाला शेततळं आणि गांडूळखत प्रकल्पही पाहायला मिळतो। तसंच विविध जातींची झाडं आणि भाजीपाला देखील लावण्यात आलाय। दौलत बागेत मत्स्य उत्पादन देखील होतं, त्यामुळे पर्यटकांना ताज्या माशांची चव चाखता येते। गेटमधनं आतमध्ये आल्यावर असं वाटलं आलं, पण असं पूर्ण रस्ता म्हणजे असं वाटलं आम्ही कुठे आलोय, समथिंग चेंज आणि दिसून येत नाही की आपण कुठे चाललोय काय। आणि खूप छान आहे जागा, हिरवगार परिसर जे बघायला मिळत नाही ते चांगलं। आता आम्ही जाऊन वॉटरफॉलला बघून आलोत आणि खूप छान वाटलं। इकडे वॉटरफॉल आम्ही एन्जॉय केला जवळच असलेला, आणि सगळे शेत आणि मस्त एकदम ग्रीनरी, खूप धमाल गेली। पर्यटनासोबत खास शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी त्यांनी सुविधाही उपलब्ध केल्या आहेत। त्यामुळे पिकनिक बरोबर कृषी पर्यटनाचा आनंद पर्यटकांना जास्त मजेशीर वाटतो। कृषी पर्यटनाचं हे उत्तम उदाहरण आहे। या शेतीमध्ये लक्ष द्या, बाहेर जाऊन तुम्ही 15-20 हजार रुपयाचे उत्पन्न करण्यापेक्षा महिन्याला इथे घरचाच कुटुंबाने काम केलं तर 30-40 हजार रुपये सहज मिळतात खर्च जाऊन। अशी नैसर्गिक धनसंपदा लाभलेल्या शेतकऱ्यांनी कृषी पर्यटनाचा व्यवसाय केला तर त्यांना त्यातून चांगलं उत्पन्न मिळू शकतं, याचा आदर्शच दौलत शेलार या शेतकऱ्यानं घालून दिलाय। झी 24 ताससाठी चंद्रशेखर भुयार, बदलापूर। झी 24 तास एक पाऊल पुढे।